पंचायत समिती सदस्य होश में आओ। कडूच्या आदिवासी समाजाला नळ कनेक्शन मिळालंच पाहिजे। कडूच्या आदिवासी समाजाला नळ कनेक्शन मिळालंच पाहिजे। अरे कडूच्या आदिवासी समाजाला नळ कनेक्शन मिळालंच पाहिजे। पंचायत समिती सदस्य होश में आओ। आमदार खासदार होश में आओ। जिल्हा परिषद सदस्य होश में आओ। भयंकर घटना आहे। पिढ्यानं पिढ्या समाज त्या ठिकाणी वास्तव्य करतोय आणि त्यांना पाण्याच्या समस्या आहेत। माझे विद्यमान आमदार बाबासाहेब काळे असतील किंवा विद्यमान खासदार असतील, अमोल कोल्हे, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, माझा त्यांना प्रश्न आहे, यांचं तुम्हाला मतदान चालतंय, बोळा समाजाचं, मग यांना पाणी का देत नाही तुम्ही? पाण्यापासून का वंचित ठेवलंय? आज त्यांच्या मुलांना 2-2 किलोमीटर पाण्यासाठी जावं लागतं। उन्हाळ्याचे दिवस आहे, त्या ठिकाणी उचूकाटे निघतात। यांना जर कमी जास्त झालं तर यांचं कोण जिम्मेदार आहे? याचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे। अनेक वर्ष झालं या समाजाला आवाज उठवता येत नाही। आज तुमच्या प्रत्येकाच्या घरापुढे नळ आहे, बटन दाबलं का पाणी येतं, परंतु या समाजाला पाणी नाही, ही खूप शोकांकित आहे। माझं गटविकास अधिकाऱ्याला सांगणं आहे की तात्काळ आम्हाला नळ कनेक्शन या समाजाला द्या, नाहीतर इथून पुढे या ठिकाणी मांडव टाकून आम्ही मोठे उपोषण करणार आहे। यामध्ये जर काय झालं, या आमदार खासदार असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील, हे सर्वजण जिम्मेदार राहतील, एवढंच या ठिकाणी सांगतो। पाणी नाही, मतपुरती येतात, मत घेतली का झाले पार्सल का पुन्हा मतदानाच्या टायमाला येतात, पण विचार करीत नाही का या वस्तीला काय आहे काय नाही। टाकी सुद्धा नाही आम्हाला पाण्याची। किती लांब जावं लागतं पाणी? किती लांब जावं लागतं? चिखला पाण्याचं इतका पाय घालून जावं लागतं। किती किलोमीटर आहे? 1 किलोमीटर 2 किलोमीटर 2 किलोमीटर पाणी कशावर आणतात तुम्ही? डोक्यावर। म्हणजे हांड्यानी हंड्याने नाही केली काय आपण ग्रामपंचायत? बस मागणी केली पण कोणी मजूर धरीत नाही। ग्रामपंचायतने आतापर्यंत कनेक्शन नाही दिले. नाही दिलं। काय त्यांचं काय म्हणणं आहे कनेक्शन मध्ये? काय देतात म्हणतो, टाकीचं पाणी सोडतो नाही, टाकीचं पाणी आम्हाला जायला लागतं सोडायला तेव्हा। सोय आहे का म्हणजे कनेक्शन द्यायसाठी? नाही ना, पाणी याचं आहे त्याचं आणायचं लांबून पार डोक्यावर। इकडे नाम द्या. झेडपी पंचायत समिती सदस्याला विषयच माहित नाही, ही लोक इथपर्यंत आणण्याचा काय म्हणले? माहित नाहीये पाण्याचा, त्यांचा पाण्याचा विषय आज डायरेक्ट इथं आल्यावर कळालाय आणि ग्रामपंचायतीने त्यांना परवा ट्रँकर दिला। नळ बसव बाकीच्या कसं काय होणार नसतं? जिल्हा परिषद सदस्य आम्ही आपलं मत आम्ही निवडून देतो म्हणल्यावरती काही नाही सांगायचं, जे कायद्यात दिलंय काय म्हणले? तुम्हाला पाण्याच्या बाबतीत किती वेळा मी बोलत आलो, किती वेळा पाण्याच्या विषयी किती वेळा चर्चा झाली आपली? यांनी आपल्याला कोणतं निवेदन दिलं का?
तुमच्यापर्यंत आले सांगितलं होतं किती बाऱ्यांना का आमच्यापर्यंत कोणी आलंच नाही. तुम्हाला अजून काही गोष्टी माहिती आहे की कशाला काय? तुम्ही 2 मिनिटं थांबा. इकडे ये. ठीक आहे. आपण मुशिदारात टाकला. अशी आबरू नाही ना काढायची. कोणाच्या नादी लागून अशी आबरू नाही काढायची. आजपर्यंत बाकी नाही कोण करेल. नाही यांच्यावर याच्यावर करा. यांनी करायचं. तुम्हाला मी सांगतो तुम्ही करायचं नाही तर मी आता तुमच्यावरती ऍक्शन घ्या. काय कारण नाही आमचं. यांच्यावर आमचा काही संबंध नाही. हे बघा पाण्याचा विषय तो त्यांच्या मार्गावर आहे. तू यांची दिशाभूल करतोय एवढं यायचं उत्तर आहे. आमची आबरू काढायला कारण नाही आम्हाला. हा ठीक आहे त्याला काय दोन यंत्रणा आहे पाणी पुरवठा आणि दुसरा आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना. तर कडूची जी योजना आहे ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करत आहे. ती योजना काय आम्ही करत नाही. त्यामुळे ऐकायचं 2 मिनिटं माझं होऊ द्या मग तुम्ही बोला. तर कडूच्या योजनेच्या बाबतीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ते काम पूर्ण केलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या मिटिंग पण घेतल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आम्ही मागच्या महिन्यात इथं पंचायत समितीला बोलून मिटिंग घेतलेलं. आता त्यांच्याकडून ते काम झालं पाहिजे. तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून आम्ही टँकर पण चालू केलेला आहे. आणि दुसरं आम्ही ऐका 2च मिनिटं ऐका. दुसरं आम्ही 3 लाख रुपयाची तरतूद ग्रामपंचायतला करायला लावली. जोपर्यंत त्यांची योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचं एस्टिमेट मॅडमने दिलंय. पण उद्यापासून ते काम आम्ही तुम्हाला चालू करून एवढं वर्ष वंचित का ठेवलं. आज मी आवाज उठवला साहेब म्हणून ते आले. साहेब आतापर्यंत कोणच नाही आले. यांना पण विचारा आतापर्यंत आवाज उठवला. आमचं कोणी म्हणणं ऐकतच नाही तर कुठे यायचं आम्ही. आता लोकांना काय सांगायला गेलं का तुमच्या कोण लागतंय या ना आम्हाला घरकुल पण नाही आणि 3 खोल्याला तिथे 2 तरी नाही. मावशी हा तुमचा माणूस आहे. आम्हाला पियाला पाणी नाही वापरायला थोडा जागा नाही संडासा नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आदिवासी समाजाला नळ कनेक्शन मिळालंच पाहिजे. आणि आदिवासी समाजाला नळ कनेक्शन मिळालंच पाहिजे.